नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। नाशिककरांच्या आकाशात अभिमानाची उंच भरारी। गंगापूर धरण परिसरात पार पडलेल्या भव्य एअर शोने नाशिक शहराला अविस्मरणीय क्षण दिले आहेत। नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात 22 आणि 23 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या एअर शोने नागरिकांना अक्षरशः भारावून टाकले। भारतीय वायुदलाच्या शौर्याचे, शिस्तीचे आणि अद्वितीय कौशल्याचे दर्शन या 2 दिवसात नाशिककरांना अनुभवायला मिळाले। एअर शोच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी रोजी सूर्यकिरण पथकाच्या वैमानिकांनी सादर केलेल्या चित्तथरारक हवाई कसरतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। आकाशात वेगवान उड्डाणे, अचूक फॉर्मेशन्स, रंगीत धुरांच्या रेषा आणि विविध कलाकृती पाहून नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच हा अनुभव भारावून टाकणारा ठरला। दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जानेवारी रोजी या एअर शोला पहिल्या दिवसाच्या तुलनेत काही पटीने अधिक गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले। सकाळपासूनच गंगापूर धरण परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती। नाशिक शहरासह परिसरातील तालुके आणि जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी दाखल झाले होते। दुसऱ्या दिवशीही वैमानिकांनी सादर केलेल्या थरारक हवाई कसरतींनी आकाश अक्षरशः थरथरून सोडले। देशभक्तीपर गीतांच्या तालावर आकाशात उमटलेले तिरंग्याचे रंग पाहून अनेकांच्या डोळ्यात अभिमानाश्रू तरळले। याची देही याची डोळा भारतीय वायुदलाचे सामर्थ्य पाहण्याचा अनुभव नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरला। एअर शो संपल्यानंतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी एकाच वेळी बाहेर पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता। मात्र वाहतूक नियोजन, पर्यायी मार्ग आणि पोलिसांच्या शिस्तबद्ध कारवाईमुळे गर्दी हळूहळू मोकळी करण्यात आली। एकीकडे आकाशात भारतीय वायुदलाच्या शौर्याचा थरार, तर दुसरीकडे जमिनीवर प्रशासनाची शिस्त आणि नियोजन। या यशस्वी आयोजनामुळे नाशिक शहराची ओळख राष्ट्रीय पातळीवर अधिक ठळक झाली आहे। एकूणच गंगापूर धरण परिसरातील हा एअर शो नाशिकच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा अभिमानाचा क्षण ठरला आहे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। प्रतिनिधी गोरख कसबे, सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातमीसाठी A1 न्यूज महाराष्ट्र। खूप छान वाटतंय गंगापूर धरणात असं काहीतरी वेगळं होतंय आणि आज जी उत्सुकता नाशिककरांमध्ये आहे, आपल्या देशाबद्दलचं प्रेम, वायुसेनेबद्दलचं प्रेम हे सगळ्यांकडून दिसलं आणि असं वाटलं की अजूनही देशभक्ती आपल्या देशात आहे आणि ही आपल्या देशाची संपत्ती आहे। खूप अभिमानाची। आणि साधारणतः पब्लिक किती आली असेल? पब्लिक आमच्या साईडचा जरी अंदाज धरला तरी 5-6 हजार पब्लिक एक साईडनंच आहे। या साईडला एका ग्रुपमध्ये 5 ते 6 हजार पब्लिक बसली। पूर्ण एक धरणाचा जो एक साईट आहे त्याच्यामध्ये 5-6 हजार पब्लिक आहे। कशा करता आलते? आम्ही शो बघणार। अच्छा, कसा वाटला शो? शो छान आहे।